महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शक्तीपीठबाबत सत्ताधारी आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीच्या मोजणीचा घाट घातलाय. शेतकऱ्यांनी एकसंघ राहून मोजणीसाठी अधिकारी आल्यास एकमेकांच्या मदतीने मोजणी रोखा. चोरासारखे जबरदस्तीने रात्री अपरात्री संयुक्तपणे जमिनी मोजायला आलात तर आम्ही कायदा हातात घेऊ. जी वागणूक दरोडेखोरांना दिली जाते तीच वागणूक पोलिसांना दिल्याशिवाय सोडणार नाही. या चोरांचा बंदोबस्त करायचा आहे, त्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, सतेज पाटील यांनी संयुक्तपणे दिलाय. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा अधिक तीव्र करताना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी, विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, महादेव जानकर, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शक्तीपीठाच्या नावाखाली आर्थिक हितसंबंध साधले जात आहेत. हा महामार्ग राज्याला कर्जाच्या विळख्यात टाकणार आहे. हा महामार्ग बेकायदेशीर आहे, त्यामुळे शासनाकडून आवश्यक कागदपत्रे दिली जात नाहीत. शक्तीपीठामुळे शेतीचं नुकसान होऊन ऊस उत्पादक घटेल आणि साखर कारखान्यांवरही त्याचा परिणाम होईल. शक्तीपीठाच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता स्पष्ट करावं, असं आव्हान दिले. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. या सरकारचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. शेतकरी एकजुटीचा विजय असो. या घोषणांनी मोर्चाला आक्रमकपणे सुरुवात झाली. वाळवा तालुक्यासह शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसह महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या. राज्यातील अनेक ठिकाणी जिहादी प्रवृत्तीच्या मानसिकतेतून हिंदूंवर हल्ले होत आहेत. कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे हिंदूंनी जात विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलंय. कुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याची फरीद शेख या नराधमाने निर्घुण हत्या केल्याच्या निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, संग्राम जगताप यांच्यासह केसरेकर दाम्पत्याची मुले मनाली आणि मनोज, भाजपचे पृथ्वीराज पवार, शिवप्रतिष्ठानचे युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, आरपीआयचे नानासाहेब वाघमारे, नीता केळकर, भारती दिगडे, नगरसेवक युवराज गायकवाड, उदय बेलवलकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले. दरम्यान मोर्चास मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात झाली, तर महापालिका चौकात शहर पोलीस स्टेशन समोर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. पडळकर म्हणाले, हिंदू धर्माच्या परंपरा पद्धती टिकल्या पाहिजेत. त्यांनी भगव्यासाठी बलिदान दिले. ते बलिदान या महाराष्ट्रातल्या, या भारतातला हिंदू कदाचित वाया जाऊ देणार नाही. वाकड्या नजरेने बघणार असेल तर कोण आमच्या बहिणीवरती वाकड्यामध्ये बघणार असेल तर यापुढे सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. कुपवाडमधील मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याच्या हत्याकांडाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत 2 अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिले. तसेच आरोपीला मृत्यूदंडासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तातडीने सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दूरध्वनी करून या प्रकरणाबाबत कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे अनाथ झालेल्या 2 मुलांच्या भवितव्याबाबत संवेदनशील भूमिका घेत त्यांच्या शिक्षण आणि खर्चाची जबाबदारी आपण घेऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणी लवकरात लवकर तपास करून न्यायालयात 15 दिवसात दोषारोपपत्र दाखल करणार आहोत. सदरची केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी पत्रव्यवहार केला असून संशयितास लवकरात लवकर कठोर शिक्षा लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. दरम्यान संजय नगरमध्ये नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी तपासणी दरम्यान तक्रारी केल्या, त्याची दखल घेतली असून लवकरच त्याबाबत तुम्हाला सकारात्मक बदल दिसेल असे सूचक विधान केले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी फिरत आहेत. यावेळी त्यांनी जत, विटा, कासेगाव, संजय नगर पोलीस ठाण्यासह उपविभागीय कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयांची तपासणी केली आहे. यावेळी बोलताना महानिरीक्षक शर्मा म्हणाले, नागरिक, पोलीस पाटील, डॉक्टर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा झाली. त्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. ड्रग्ज आणि ट्रॅफिकविषयी प्रबोधन करण्याचे आदेश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. गंभीर गुन्हे तात्काळ नोंदवून घेणे, 15 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश देखील दिलेत. आपल्या कामांमध्ये सुधारणा झाली पाहिजे असं सूचनाही त्यांनी दिल्या. ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्ह्यातील संशयित आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांचे प्रबोधन आम्ही करणार आहोत. येत्या 24 ऑगस्ट रोजी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. प्रबोधन आणि कायदेशीर कारवाई याबाबत सूचना देण्यात आल्या. कुपवाड दुहेरी खून प्रकरणात 15 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल केलं जाईल, यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. कुपवाड येथे पती पत्नीच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्यात सांगली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय. काही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला, तर काही ठिकाणी बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कुपवाड येथे कचरा टाकण्याच्या कारणातून फरीद अब्दुल शेख यांनी हातोडीने मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी सांगली, मिरज व कुपवाड शहरात बंदची हाक दिली होती. सांगली शहर आणि परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. गणपतीपेठ, हर्बट रोड, कापडपेठ परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवल्याचे चित्र होतं. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि संवेदनशील परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. कुपवाड घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान बंदमुळे काही भागातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मात्र अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यात आल्या. जत तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीपाचा पेरा वाया गेला असून यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. म्हैसाळचे पूर्ण क्षमतेने दक्षिण भागात पाणी सोडावे या मागणीसाठी बिळूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवेढा ऐगेळी महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको केलाय. ऑगस्ट महिना संपत आला. तालुक्याला पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन निद्रावस्थेत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. पाऊस होईल या अपेक्षेने 65,000 एकरवरील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र पाऊसच न झाल्याने खरीप वाया गेला. याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जतच्या दक्षिण भागात 80% बागायत क्षेत्र आहे. या भागातील तलाव वाटलेत, बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. येणाऱ्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. या भागात म्हैसाळचे पाणी सोडल्यास दिलासा मिळणार आहे. पूर्ण क्षमतेने पाणी सोडून या भागातील तलाव भरून घ्यावेत. जनावरांची उपासमार होत असून सर्वसामान्य शेतकरी बाजाराचा रस्ता धरतोय. त्यांना दिलासा देण्यासाठी चारा छावण्या अथवा डेपो सुरू करावेत या मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात ॲडव्होकेट बसवराज धोडमनी, श्रीशैल कोटगोंड, बसवराज घेजी, रवी पाटील, बाबा पाटील, रामण्णा सिद्धनाथ, रमेश कामगोंड, विठ्ठल धोडमनी, मल्लिकार्जुन घेजी, महादेव धोडमनी, महादेव जाबगोंड, बसवराज धोडमनी, रावसाहेब धोडमनी, परशुराम बेळुंखी, मुरग्याप्पा धोडमनी, शिवानंद घोडमाळ आदी जण उपस्थित होते. जत तालुक्यात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आहेत तर जनतेची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट बसवराज धोडमनी यांनी दिलाय. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, ते पाणी जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचं संकट अधिक तीव्र होऊ शकतं. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्ये सुद्धा जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन आणि पाणी बचतीसाठी व्यापक जनजागृती करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात जलसंधारण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मृदा आणि जलसंधारण विभाग यांच्या वतीने आयोजित महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर उपक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तथा उपअभियंता अमित पाटील, उपकार्यकारी अभियंता सुनील खैरमोडे, उपअभियंता राजश्री काटकर, ज्योती भिसे व विक्रम देसाई उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पाणी आणि माती संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ केला. सांगलीतील वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट ते बापटमळा आणि पुन्हा वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट असा महा वॉकेथॉन मार्ग होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा या संकल्पनेवर आधारित व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येते. याच अभियानाचा एक भाग म्हणून सांगलीत महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आले. निसर्गातील बदलांसाठी केवळ निसर्गाला दोष देता येणार नाही. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. मोठमोठ्या इमारती, रस्ते आणि वाढते नागरीकरण यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण कमी होते. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब वाढवून तो जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितले. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आले. सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता काकी शेजोळ यांच्या हस्ते नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. माजी नगरसेवक सचिन सावंत आणि बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या लढ्याला यश आलंय. महापुरुषांच्या नावाच्या नामकरण सोहळ्यानंतर शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी पंचायत समितीतील सदस्य रिदा मुजावर, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, सुजाता पाटील, अरविंद सपकाळ, स्नेहल पाटील, तन्वी कमलेकर, सुप्रिया तवटे, संयोगिता कोळी, जयश्री पाटील, अमृता गावडे, पांडुरंग पाटील, राजेंद्र माळी, पांडुरंग इंगळे, विनोद गायकवाड, संदीप बंडगर, विष्णू पाटील, विनायक जाधव, बाबळासो पाटील, सूरज मगदूम आणि विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक सचिन सावंत, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर, अशोक कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, आकाश कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, शब्बीर चिवेलकर, भास्कर बापू जगताप, मिरज पूर्व भागाचे नेते विजय पाटील, मराठा समाजाचे नेते अशोक शिंदे, सलगऱ्याचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, महावीर कांबळे, विश्वास खांडेकर, सुशांत घोरपडे, सुलेमान मुजावर, रतन तोडकर, जितेंद्र कोलप, योगेश कोलप, रोहित शिवशरण, राकेश कांबळे, अजित कांबळे, अमोल निकम, पोपट साळुंखे, सुनील कांबळे, सिद्धू कांबळे, सुजित लोखंडे, सागर आवळे, वसंत खांडेकर, जयंत मगरे, विजय आवळे, परशुराम बनसोडे, निलेश मोहिते यांच्याशी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीवाडीचे नगरसेवक अभिजित कोळी, दीपाली पाटील आणि अश्विनी कदम यांच्या प्रयत्नातून सांगलीवाडी येथील चव्हाण कॉलनीमध्ये 27 लाखाच्या ड्रेनेज कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवून ड्रेनेज कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, शिवसेनेचे गटनेते युवराज बायवडेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक जिल्हाध्यक्ष पैलवान राहुल पवार, युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन जगदाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. अभिजित कोळी, अश्विनी कदम आणि दीपाली पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून महापालिका निवडणूक काळात सांगलीवाडी चव्हाण कॉलनीतील लोकांना ड्रेनेज आणि रस्ता करण्याची ग्वाही आणि आश्वासन देण्यात आलं होतं. या आश्वासनांची पूर्तता या तिन्ही नगरसेवकांकडून आज अंमलात आणण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून चव्हाण कॉलनीतील ड्रेनेज कामाला शुभारंभ झाल्यानंतर हे काम पूर्णत्वास आल्यावर त्या ठिकाणी खासदार विशाल पाटील यांच्या निधीतून रस्ताही केला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक अभिजित कोळी यांनी दिली. यावेळी सांगलीवाडी आणि चव्हाण कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बाधित गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोर्चाला पाठिंबा देत वाळवा तालुक्यातील वारणा नदी काठावर वसलेल्या ऐतवडे खुर्द गावातील नागरिकांनी गाव बंद ठेवून आपला तीव्र विरोध दर्शवलाय. वारणा नदी काठावर वसलेले ऐतवडे खुर्द हे पूरग्रस्त गाव आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गामुळे शेती, शेतजमिनी आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते.
आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या नेतृत्वात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये खानापूर, पलूस, वाळवा आणि शिराळा या तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऐतवडे खुर्द ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी जोरदार मागणी केली आहे। गाव बंदच्या या पाठिंब्याला ऐतवडे खुर्दचा एल्गार पाहायला मिळालाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात ग्रामस्थ एकवटल्याचं चित्रही दिसून आलं।